गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काल आपल्याला सुट्टी होती, परंतु वर्ल्ड मार्केट मात्र चालू होते. म्हणजेच काय, आपल्याला एकदम 2 दिवसाचा इम्पॅक्ट हा पाहायला मिळणार आहे. कारण शुक्रवारी सुद्धा आपलं मार्केट बंद झाल्यानंतर US मार्केट आणि ग्लोबल मार्केट्स चालू होते. त्यानंतर काल सोमवारी ग्लोबल मार्केट्स चालू होते, परंतु आपल्याला सुट्टी होती. ओके, त्यामुळे एक लाँग वीकेंड नंतर आपलं मार्केट ओपन होतं आहे. जर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे वर्ल्ड मार्केटमध्ये घडणाऱ्या, तर आज मोस्टली युरोपियन मार्केट्स आणि जे काही अमेरिकन मार्केट्स आहेत तर ते ग्रीनमध्ये आहेत. त्याचं मोस्टली कारण असं आहे की ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत सुट्टीच्या दरम्यान, म्हणजे आपण सुट्टीवर असताना, तर ते जास्त प्रिशियस आहेत. जसं की चायना आणि US यांच्यामध्ये ट्रेड वॉर थोडंसं थंड होताना आपल्याला दिसतंय, ज्यामध्ये चायनासुद्धा थोडंसं नमतं घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. प्लस USने सुद्धा जे काही चिप्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत जे चायनावरनं USमध्ये येतात, तर त्याच्यावरती टॅरिफ्स जे आहेत ते 0 केलेले आहेत. म्हणजेच काय की एक गमतीचा भाग जर आपण पाहिला, तर जर तुम्ही म्हणजे एक समजा ट्रम्पने हे टॅरिफ्स का अनाऊन्स केले होते, तर लोकली मॅन्युफॅक्चरिंग वाढावं म्हणून. परंतु एक गंमत तुम्ही लक्षात घ्या की साहजिकच आहे की सगळे पार्ट्स काही अमेरिकेमध्ये बनत नाहीत. जर समजा एखाद्याने लॅपटॉप बनवायचा ठरवला US मध्ये, तर साहजिकच आहे तो काही पार्ट्स चायनावरून आणेल, काही भारतातनं घेईल, काही अजून दुसरीकडनं, काही स्वतः बनवेल. आणि जे काही पार्ट्स तो चायनावरून आणेल तर त्या सुट्ट्या भागांवरती टॅरिफ्स असणार आहेत. परंतु समजा त्याने तिकडनं जर लॅपटॉप इम्पोर्ट केला डायरेक्टली, तर त्याच्यावरती कुठलाही टॅरिफ नसणार आहे, कुठलाही टॅक्स नसणार आहे. ओके, म्हणजे साहजिकच आहे की तो कसा स्वस्तामध्ये बनवू शकतो. म्हणजे म्हणजेच काय की यांनी कुठलेही विचार न करता, कुठलाही अभ्यास न करता टॅरिफ्स इम्पोजही केले, कुठलाही अभ्यास न करता ते टॅरिफ्स काढूनही घेत आहेत. म्हणजेच काय की USच्या पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन नाही आहे की त्यांना नक्की काय करायचं आहे, हे त्यांनाच समजत नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे इकॉनॉमी कधी ड्राईव्ह होत नसते. त्यामुळे ट्रम्पकडनं ज्या काही अपेक्षा होत्या त्यातल्या बऱ्याचशा अपेक्षा फोल ठरताना आपल्याला दिसत आहेत. बेसिकली मेक इन अमेरिकासारखा जर प्रोग्राम त्यांना राबवायचा होता, तर त्यांनी इंडियासारखं तिथे PLI स्कीम आणून, सबसिडी देऊन, बऱ्याच गोष्टी करून तिथल्या इंडस्ट्रीला बूस्ट द्यायला हवा होता. आणि त्या पर्टिक्युलर सेक्टरवरतीच फक्त त्यांनी टॅरिफ इम्पोज करायला पाहिजे होते, जेणेकरून एक इंडस्ट्री समोर येत आली असती. परंतु हे काही बरोबर दिसत नाही आहे. परंतु जर ग्लोबल मार्केट्स, स्टॉक मार्केटच्या दृष्टीने जर पाहिलं तर ही गोष्ट चांगलीच आहे. US मार्केटही ग्रीनमध्ये आहेत, प्लस त्यांचे जे फ्युचर्स आहेत तेही ग्रीनमध्ये आहेत. काल US मार्केटही ऑलमोस्ट 0.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज होते. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट सरळ 23,000च्या वरती ओपन होणार आहे. साधारण 300 पॉईंट्सच्या आसपास मार्केट गॅपअप ओपन होतं आहे. तर मोस्टली हा गॅपअप सस्टेन होण्याचे चान्सेस आहेत, कारण ज्या रिझनमुळे मार्केट पडलं होतं ते रिझनच आता ऑलमोस्ट निग्लिजिबल झालेलं आहे. कारण चायनानेही नमतं घ्यायचा प्रयत्न केला आहे, प्लस USनेही नमतं घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे दोघांनाही लक्षात आलं आहे की आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही. म्हणजे भांडायचं तर आहे, पण नवरा बायकोसारखं एकत्रही राहायचं आहे. अशातला हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे आता ओपन इंटरेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी पाहण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण साहजिकच आहे 23,000वरती खूप सारे कॉल रायटर्स होते तर ते आता निघण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे मार्केट सस्टेन होण्याचे खूप हायली चान्सेस आहेत. जरी मार्केट थोडंसं खाली आलं तरी 23,000पर्यंत खाली येऊ शकतं आणि तिथनं पुन्हा एक बाउन्स बॅक घेऊ शकतं. कारण 23,000ला खूप चांगला सपोर्ट म्हणजे पुट रायटर्स येऊन बसतील आणि खूप चांगला एक सपोर्ट तिथे क्रिएट होईल. जर आता आपण जे काही चायनीज मार्केट आहे तर तेही ग्रीनमध्ये आहे, त्यानंतर आपण जापनीज मार्केट पाहिलं तेही ग्रीनमध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर स्टॉक स्पेसिफिक तर आज काही म्हणावं असं नाही आहे, कारण खूप साऱ्या कंपन्यांचे रिझल्ट आता येणार आहेत. त्यामुळे तिथे कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन बिल्टअप होते ते जास्त गरजेचं आहे पाहणं. ओके, त्यामुळे होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु मार्केट पुन्हा एकदा 23,000च्या वरती निघालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, आता 23,400, त्यानंतर 23,500 आणि 23,800 हे हर्डल्स मार्केटमध्ये पुन्हा राहणार आहेत. आणि जर 23,800 मार्केटनं ब्रेक केला तर मग 24,100 ते 150 इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. मग आता त्याला ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याकडे एकच ट्रिगर पॉईंट शिल्लक आहे, तो म्हणजे कंपन्यांचे अर्निंग्स. कारण साहजिकच आहे की स्टॉक्स ऑलरेडी हलके झालेले आहेत,
ऑलरेडी डाऊन आहेत सगळेच. आणि जर कंपन्यांचे अर्निंग जर चांगले आले एक्सपेक्टेशनपेक्षा, तर साहजिकच आहे मग स्टॉक्स खाली राहण्याचं काही कारणच नाही आहे. ओके, कारण मग ते अंडर व्हॅल्यूड व्हायला सुरुवात होईल, कारण कंपन्यांचे अर्निंग्ज वाढत जातील, कंपन्यांचं उत्पन्न वाढत जाईल आणि त्या तुलनेनं स्टॉक प्राईस कमी कमी होत जाईल. ओके, म्हणजे मधला गॅप जो आहे तो जास्त वाढत जाईल. आणि असं कधीच होत नाही, कारण साहजिकच आहे की स्टॉक प्राईस नेहमी प्रीमियमवरती ट्रेड करत असते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता ती फेअर व्हॅल्यूला ट्रेड करते. आणि जर अर्निंग्ज वाढले तर आणि स्टॉक जर जागेवरच राहिले किंवा खाली आले तर मधला डिफरन्स हा वाढेल आणि त्यामुळे ते अंडर व्हॅल्यूड व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे पाहूयात कशा पद्धतीने कंपन्यांचे अर्निंग्ज हे येत आहेत. ज्या ज्या सेक्टरमधले लीडर्स अर्निंग्ज घेऊन येतील त्या त्या सेक्टरवरती त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल आणि तेच मार्केटला आता ड्राईव्ह करू शकतील, कारण दुसरा कुठलाही ट्रिगर पॉईंट आपल्याकडे शिल्लक नाही आहे. RBIचा ट्रिगर पॉईंट होता तोही ओव्हर झालेला आहे. त्यानंतर US आणि चायनाचं जे ट्रेड वॉर होतं तेही आता ऑलमोस्ट रिझन निग्लिजिबल झालेलं आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मग मित्रांनो, आय होप आज FIs काय करत आहेत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे संध्याकाळी आपण FIs DIsचा डेटा पाहूयात. त्याच्यावरून आपल्याला बराचसा अंदाज येईल की FIs DIs नक्की काय करणार आहेत. आणि प्लस जे काही डॉलर आहे तो थोडासा त्याची स्ट्रेंथ कमी होऊन आता तो एक स्टेबल लेवलला आलेला आहे. प्लस जे काही क्रूड ऑइल आहे तर तेही आता थोडंसं स्टेबल होण्याचा प्रयत्न करते. आणि गोल्ड जे आहे तर ती अचानक जे वाढलं होतं तर तेही आता थोडंसं स्टेबल झाले 95-94-95 हजाराच्या आसपास. म्हणजेच काय, जर इथनं जर गोल्डने एक डाऊन ट्रेंड दाखवायला सुरुवात केली तर मग ती गोष्ट मार्केटसाठी चांगली असू शकते. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.